करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्री दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम. समास 5वा आत्मनिवेदन नाम. श्रीराम समर्थ. रेखेचे गुंडाळे केले, मातृकाक्षरी शब्द झाले. शब्द मिळवून चाले, श्लोक गद्य प्रबंध. जय जय रघुवीर समर्थ. कार्याला सुरुवात झालेली आहे. कार्याला सुरुवात आपण श्री गणेशानेच करत असतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. प्रत्येकांचं आपण स्मरण करत असतो, कारण आपलं जो मन आहे तो चंचल आहे. त्या चंचल मनाला एकाग्र करायचं आहे. साधेसुद्धा काम नाही आहे, कारण प्रत्यक्षात आपला जयघोष आपल्या या देहाचा होत नाही. अंतरीचा अंतरात्मा आपल्या हृदयात जरी असला तरी आपल्या या देहाची कर्म त्याप्रमाणे आपण वागत असतो. आपण जी शिकवण आहे त्या शिकवणीनुसार आपण चालत नाही. मग दोष कोणाला लागतो? शेवटी अंतरीच्या अंतरात्म्यालाच. आपल्याला जी शिकवण प्राप्त करून दिलेली आहे त्या शिकवणीनुसार जर आपण वागलो, आपल्याला जे संस्कार प्राप्त झाले त्या संस्कारानुसार आपण जर ते संस्कार जतन केले तर नक्कीच विवेक काय आणि वैराग्य काय हे सुद्धा आपल्याला समजण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. म्हणून या ग्रंथामध्ये मत मानले तर खुद्द भगवंताचं. तुझं काय मत आहे, त्याचं काय मत आहे ते नाही आहे, लोकांचं मत नाही आहे. मत जे मांडले खुद्द भगवंताचं श्रीमत. या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला पाहिजेत. आपण घडलोय काय बिघडलोय पहावे आपणच आपण. कारण लोकांच्या नादी लागला तो बिघडला. खुद्द भगवंताच्या चरणी खुद्द भगवंताची शिकवण घेऊन प्रत्यक्षपणे जगतोय तोच या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडत आहे. म्हणून दशक 12व विवेक वैराग्य नाम. किती जरी सांगितलं तरी आपण पालत्या घड्यावर पाणी. असं का होतं? कारण मनाला एकाग्र करायचं आहे. आणि समास 5वा आत्मनिवेदन नाम. निवेदन आपण ठेवत असतो, परंतु निवेदन आपलं पूर्ण होतं का? नाही होत. मग का होत नाही? आपण बोलत असतो, मी सुद्धा देवाचं एवढं करतो, मी सुद्धा देवाचं एवढं करते. मग माझी मागणी पूर्ण का होत नाही? मी सांगितलेलं नवस, मी केलेला नवस पूर्ण का होत नाही? म्हणजे विचार का? त्यासाठी निवेदन असावं, परंतु आत्मनिवेदन अंतरी. लोकांना दाखवण्यासाठी आपण भक्ती करत असतो, लोकांना दाखवण्यासाठी पूजा करत असतो, लोकांना दाखवण्यासाठी आपण मंदिरात जात असतो. परंतु भक्तिभावाने आणि श्रद्धेने ज्यावेळी आपण एकाग्र होऊन मी देवाचा आणि देव माझा बस, बाकी काहीच नाही, तेव्हा आपण उपासनेला बसतो. देवाची भक्ती करत असताना, देवाची पूजा करत असताना मोबाईल वाजला, लक्ष कुठे? देवाच्या चरणाशी का मोबाईल? विचार करा. मग एकदा का मोबाईल हातात आला मग लगेच काय आपण मोबाईल ठेवत नाही. 5-10 मिनटं आपण त्यामध्ये आपलं मन गुंतून राहतं. मग आपण उपासना करत असताना, देवाची भक्ती करत असताना, देवाची पूजा करत असताना मन कुठे गेलं? मोबाईलमध्ये गेलं. मग आपल्याला आपण ठेवलेलं निवेदन पूर्ण करता येईल का? नाही करता येणार, कारण का मनच चंचल आहे.
म्हणून निवेदन ठेवायचं आहे अंतरीच्या अंतरात्म्याजवळ. करूया स्मरण. श्रीराम समर्थ. रेखेचे गुंडाळे केले, मातृकाक्षरी शब्द झाले, शब्द मिळवून चाले श्लोक गद्य प्रबंध. रेषा काढून तिला निरनिराळे आकार दिले की अक्षरं तयार होतात. त्या अक्षरांना काना मात्रा दिल्याने शब्द तयार होतात. असे अनेक शब्द एकत्र येऊन त्यातून श्लोक गद्य प्रबंध वगैरे साहित्य निर्माण होत असतं. सर्व आपल्या डोक्याच्या वरून जात असतं. काय आपल्याला कळतं? जर एखादं आपण पुस्तक घेतलं, एखादा ग्रंथ घेतला, आपण वाचलं तर आपल्याला लगेच कळत नाही. आपण बघा, शाळेत शिकत असताना आपल्याला गुरुजी असतील, सर असतील, टीचर असतील, आपल्याला किती वेळा सांगतात की उद्या हा धडा शिकवण्यात येईल, उद्या ही कविता शिकवण्यात येईल, उद्या तुम्ही वाचून या. किंवा बरोबर सांगतात की नाही? आपण वाचतो का हो? जरी आपण वाचलं तरी आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही, त्याचं महत्त्व कळत नाही. परंतु ज्यावेळी शिक्षक, सर, गुरुजी, टीचर जेव्हा शिकवत असतात तेव्हा ते अर्थासहित सांगतात, तेव्हा आपल्याला त्या पाठाचा, त्या कवितेचा अर्थ, त्याचा सारांश आपल्याला कळत असतो. मग आता एखादा रीळ असतो बघा, रील, सुताचा बंडल. ज्यावेळी तो प्रत्यक्षपणे गुंडाळलेला असतो, गुंडाळलेला असल्याने त्याला सोडवण्यात आपल्याला वेळ लागेल का? नाही. परंतु परत गुंडाळायचा आहे, मग वेळ लागेल की नाही? कारण का? रेखेचे गुंडाळे केले. रेखा म्हणजे रेषा. रेषा काढून तिला निरनिराळे आकार दिले. आता एका रेषेने आपण किती काही करू शकतो. एक अक्षर फक्त लिहिलं, त्या अक्षरावर जर रेषा जर आपण दिल्या, आपण काना, मात्रा, वेलांटी, उकार, ऱ्हस्व काय, दीर्घ काय, प्रत्येक आपण शिकलेलो आहोत. परंतु प्रत्येक शब्दांचा अर्थ हा वेगवेगळा आहे. त्याला काना मात्र दिल्याने शब्द तयार होतात. आणि ते शब्द जर आपण एकत्र केले तर बघा, श्लोक, गद्य, प्रबंध वगैरे साहित्य निर्माण होत असतात. नुसतं एक एक शब्द लिहित गेलो तर होईल का हो? काय हो? आपल्याला एखादा निबंध लिहायचा आहे, एक एक शब्द फक्त लिहित गेलो तर निबंध वाचता तरी येईल का? त्याचा अर्थ आपल्याला कळेल का? नाही आहे. जर शब्द पूर्ण होत असेल, शब्दांची यमक जुळत असेल, शब्द रचना व्यवस्थित असेल, वाचताना त्याचा अर्थ कळत असेल, तरच तो निबंध होईल ना. वेदशास्त्रे पुराणे, नाना काव्य निरूपणे, ग्रंथभेद अनुवादने, किती म्हणवणी. आता वेद आपण पाहिलं ना, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद. परंतु शास्त्र, पुराण, नाना काव्य, निरूपणे इत्यादी ग्रंथाचे अनेक प्रकार आहेत. ते किती म्हणून सांगावेत. आपण एखाद्या लायब्ररीमध्ये जातो, एखाद्या दुकानामध्ये जातो, अनेक प्रकारची पुस्तकं पाहायला मिळतात. आता सर्वच आपण वाचत बसतो का? नाही. आपल्याला जे आवश्यक आहे तेच आपण घेतो. अनेक प्रकारची पुस्तकं असतात, परंतु कोणतं पुस्तक आपण निवडायचं आहे हे आपल्यावर अवलंबून असतं. नाना ऋषी नाना मते, पाहो जाता असंख्याते, भाषा लिपी जेथे तेथे काय येऊने. अनेक ऋषी होऊन गेले, त्यांची अनेक मतं आहेत, ती सांगता येणं सुद्धा शक्य नाही आहे आता, कारण ती असंख्य आहेत. अनेक भाषा, अनेक लिप्या असल्याने ग्रंथांना काय तोटा. आता प्रत्येक वेळेला बघा, जो ग्रंथ लिहिल
जो पुस्तकं लिहील, जो धडा लिहील, जो कविता लिहील, प्रत्येकांची भाषा वेगवेगळी, प्रत्येकांचा अर्थ वेगवेगळा, प्रत्येकांच्या लिप्या वेगवेगळ्या. पण प्रत्येक वेळेला आपण जे एक पुस्तक आहे, हां, त्या पुस्तकामध्ये शब्दरचना व्यवस्थित केलेली आहे आणि तेच पुस्तक अनेक भाषांमध्ये पब्लिश केले. तर नक्कीच तो जो पुस्तक आहे, त्या पुस्तकातील जो धडा आहे, त्या धड्याचा पाठ ज्या भाषेमध्ये लिहून ठेवलेला आहे, तो कुठल्याही जरी असला तरी त्याचा अर्थ एकच असणार आहे. बरोबर की नाही? हे समजणं शक्य आहे. कारण अनेक ऋषी होऊन गेले, अनेक महात्मे होऊन गेले, त्यांची अनेक प्रकारे पाहायला गेले तर त्यांची वेगवेगळी मतं आहेत. वर्ग रुचा श्रुती स्मृती, आधे स्वर्ग स्तबक जाती, प्रसंग माने समास पोथी बहुधा नामी. वेदांतील वर्ग, वेद आणि मनु इत्यादी ऋषींनी समाजासाठी लिहिलेली मनुस्मृती, आदी ग्रंथ, अध्याय, सर्ग, स्तबक, जाती इत्यादी ग्रंथ, विभाग, समास, काव्याचे भाग, पोथ्या किती म्हणून नावं सांगायची. आता आपण ग्रंथांना ग्रंथ म्हणतच नाहीये, पोथी म्हणतच नाहीत, आपण पुस्तकच म्हणतो. बरोबर की नाही? कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर त्या ग्रंथामध्ये नक्की काय दडलेलं आहे हे समजावून घेणं गरजेचं आहे. ज्या निवेदनातून प्रत्यक्षपणे आपलं निवेदन काय आहे, आपली मागणी काय आहे, बघा, ग्रंथ असू दे किंवा प्रत्यक्षपणे पोथ्या असू दे, पुस्तकं असू दे, आपण अर्थ समजून घेतला पाहिजे. डफ गाणे, माची गाणे, दंडी गाणे, कथा गाणे, नाना माने नाना जसने, नाना खेळ. याशिवाय बघा, आपण मागच्या ओवीमध्ये आपण जरी पाहिलं, दिंडी गाण्याचे प्रकार आहेत, कथा गाणे आहेत, नाना माने आहेत, आडकथा आहेत, खेळ आहेत, अनेक गाण्यांचे प्रकार आहेत. नाना पदे, नाना श्लोक, नाना बीर, नाना कडक, नाना साख्या दहोडे अनेक, नामाभिधाने. श्लोक आहेत, पदे आहेत, वीर आहेत, कडक आहेत, साह्या आहेत, दोहे आहेत, हिंदी काव्यातील छंद आहेत, असे अनेक नावे आहेत. या समासामध्ये, या प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, या समासामध्ये सार काय, असार काय, ग्रंथाचं सर्व वर्णन करून दाखवलेलं आहे. आपण बघा, एखादं गाणी असेल, कुठलंही गाणं नवीन आलं की तेच आपल्या मुखामध्ये असतं. किती दिवस? जोपर्यंत दुसरं गाणी येत नाही तोपर्यंत. एकदा का दुसरं गाणी नवीन आलं की ते हळूहळू कमी होतं आणि दुसरं जे नवीन आलं ते आपल्या मुखामध्ये असतं. तसंच आहे, काळ बदलत चाललेला आहे, वेळसुद्धा बदलत चाललेली आहे, परंतु आपण बदलत नाही हो. समोरची माणसं बदललेली दिसतात, परंतु आपण बदलत नाही. ध्वनी घोष नादरेखा, चहू वाचांमध्ये देखा, वाचारूपेही ऐका नाना भेद. आता ध्वनी घोष नादरेखा असे चारही वाचांमध्ये अनेक भेद आहेत, वाणीचेही अनेक प्रकार आहेत. आता आपण जयघोष करत असतो, ध्वनी म्हणजे आवाज, नाद आणि रेखा. एखादा कार्यक्रम असेल, एखादा कार्यक्रम जरी असला, तिथे जर बघा स्पीकर असतो, माईक असतो,
तिथे आपण बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तो आवाज घुमतो. परंतु जर आपण बोलण्याने समोरच्याला जर चांगलं वाटत असेल, बघा कसा भाग दिलेला, तर तो ऐकण्याचा प्रयत्न करतो. जर स्पीकर लावलेले आहेत, माईक लावलेले आहेत आणि जर आपण त्या माईकवर काहीही बोलत असू, तर शेवटी काय आहे ते, काय समोरची व्यक्ती आहे ती काय म्हणेल विचार करा. म्हणून आपल्याला जे मुख दिलेले आहे, वाणी दिलेली आहे, येणारे शब्द हे उत्तमाचे असले पाहिजे. उन्मेष पराध्वनी पश्यंती नाना मध्यमा शब्द चौथी वैखरीपासून उमटती नाना शब्दरत्ने. आता आपल्या मुखातून येणारे शब्द डायरेक्ट मुखामध्ये येतात का हो? नाही आहे. मग ते तयार कुठे होतात? आपण जे शब्द ऐकलेले आहेत ना, ते शब्द आपल्या परेमध्ये तयार होत असतात आणि परेमधून परा पश्यंती मध्यमानी नंतर मग वैखरीतून शब्द येत असतात. डायरेक्ट वैखरीमधून येत नाही. आपण काही वेळेला कोणी विचारलं की आपण बघा ब्लँक होतो आणि नंतर आपण विचार करतो, अरे मला इथपर्यंत समजलं पण मला सुचतंय, मला कळलंय, पण शब्द फुटत नाही आहे. मग कुठेतरी अडकलं ना. आपल्या डोळ्यासमोर ते असतं परंतु बोलू शकत नाही. म्हणजे काय झालं? उन्मेष म्हणजे स्फूर्ती, आणि ध्वनी ही पश्यंती, नाद ही मध्यमा आणि शब्द ही चौथी वैखरी म्हणजे वाणी होय. या वैखरीपासूनच नाना शब्दरत्ने प्रकट होत असतात. डायरेक्ट प्रकट होत नाही. शब्दरचना बघा कसा भाग दिलेला आहे. आपण एखादा शब्द लिहिला, जर तो शब्द त्या शब्दाचा अर्थ कळला नाही, नुसते शब्द लिहित गेलो, वाक्यरचना पूर्ण केली, अनुस्वार इकडे, विरामचिन्हे तिकडे, बरोबर की नाही, काना मात्रा वेलांटी उकार काहीच नाही आहे, असे शब्द लिहित गेलो, त्याला काही अर्थ आहे का? नाही ना. आणि जरी आपण वाचायला गेलो त्याचा अर्थ होईल का? नाही होणार. मग वैखरीपासूनच नाना शब्दरत्ने प्रकट होत असतात. आपण बोलताना बोलतो पण लिहिताना आपली काय होते? दमछाक होते. कसं लिहायचं? कोणी बघा पटक्यात असं शब्द सांगतात जे आपण ऐकलेले सुद्धा नसतं. ते जर आपल्याला सांगितलं हा शब्द लिहून ठेवा, आपण ते शब्द ऐकलेले असतात परंतु आपण कधी पाहिलेलं सुद्धा नसतं. पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी होते की नाही आपली? नक्कीच दुसरा. म्हणजे कुठला जोडाक्षर असेल तेव्हासुद्धा आपल्याला कळतं, अरे हा शब्द ह्याला जोडायचा का तो शब्द त्याला जोडायचा. म्हणजे काय झालं? उन्मेष परा ध्वनी पश्यंती नाना मध्यमा शब्द चौथी वैखरीपासून उमटते नाना शब्दरत्ने. मग वैखरीपासून उमटते. आता आपल्या मुखातून बोलणारं कोण आहे? आपल्याला संपूर्णपणे चालवणारा कोण आहे? तर अंतरीचा अंतरात्मा. आकार उकार मकार अर्धमात्रांचे अंतर, औट मात्रा तदनंतर 52 मातृका. सर्वप्रथम आकार उकार आणि मकार आणि अर्धमात्रा मिळून 3.5 मात्रांचा प्रणव ओंकार उत्पन्न झाला आणि त्यानंतर 16 स्वर आणि 36 व्यंजने मिळून अक्षरे निर्माण झाली. आता आपण वर्णमाला शिकलो, मुळाक्षरे शिकलो, परंतु अ आ इ पासून ते ज्ञपर्यंत आपण लिहायला शिकलो, बोलायला शिकलो. परंतु त्या मुळाक्षरामध्ये प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, श्री आहे का बघा? नाही आहे. ओम आहे का बघा? नाही आहे. आपल्याला शाळेमध्ये किंवा कोणी आपल्याला जरी शिकवत असेल ते अ पासून ते ज्ञपर्यंत शिकवतो, परंतु ओम आणि श्रीची ही भूमिका जी आहे ती प्रत्यक्षपणे भगवंत शिकवत असते. ईश्वराचं कार्य आहे, बरोबर की नाही? म्हणून भाग कसा दिलेला आहे? आकार उकार मकार
आता काही शब्द असे असतात त्याला आकार नाही, उकार नाही, मकार नाही, काना मात्रा वेलांटी नाही आहे. बघा काही शब्द असतात. आता ज्याप्रमाणे एखादा शब्द असेल, डोळा आली की नाही, काना पण आला आणि मात्रा पण आला, बरोबर आहे. परंतु डोळ्याला समानार्थी शब्द आहे नयन. आता नयनला काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, उकार नाही, म्हणून समजून जायचं अर्थ एकच, परंतु अकार उकार मकार अर्धमात्रांचे अंतर, औट मात्रा तदनंतर 52 मातृका, म्हणजे 16 स्वर आहेत आणि 36 व्यंजने आहेत. नानाभेद रागज्ञान, नृत्यभेद तानमान, अर्थभेद तत्वज्ञान विवंचना. नाना प्रकारचे रागज्ञान आहेत, नृत्याचं भेद आहेत, तानमान आहेत, अर्थभेद आहेत, तत्वज्ञान आहेत व त्याचे विवरण सर्व काही शब्दांच्या योगे चालत असते. आता नाना प्रकारचे रागज्ञान, आपण बोलत असताना आपल्याला सुद्धा राग येतो. त्याचे सुद्धा प्रकार आहेत. कोण बोलत असताना जर राग आला डायरेक्टली बोलतो, कोण मनातल्या मनात धुसमसतो, म्हणजे काय होतं, आतल्या आतच त्याचा राग असतो. प्रकार आहेत, नृत्याचे भेद आहेत, नृत्याचे फरक आहेत, अनेक प्रकारचे नृत्य आहेत, तानमान आहे, अर्थभेद आहेत, तत्वज्ञान आहेत, त्यांचं विवरण आहे, हे आपल्याला कळलं गेलं पाहिजे. तत्वांमध्ये मुख्य तत्व हे जाणावे शुद्ध सत्व, अर्धमात्रा महतत्व, मूळ माया. आता प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तो मूळ माया म्हणजे कोण, तर आपला देह, बरोबर नाही. परंतु तत्वांमध्ये शुद्ध सत्व हे मुख्य तत्व जाणार. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण 3 गुण आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त शुद्ध गुण कोणता, तर सत्वगुण. सत्वगुण असेल तर उत्तमच. रजोगुण असेल म्हणजे त्या व्यक्तीकडे लोभ आहे, परत हाव आहे, लालच आहे. आणि तमोगुण म्हणजे तामसी वृत्तीचा, त्याला राग आहे, मत्सर आहे, क्रोध आहे, अशा प्रकारचं. म्हणजे तत्वांमध्ये मुख्य तत्व. मग तत्वांमध्ये सर्वात महत्त्वाचं चांगलं कोणतं आहे, तर सत्वगुण. ते जाणावे शुद्ध सत्व, यालाच प्रत्यक्षपणे शुद्ध म्हटलं गेलं आहे. परंतु अर्धमात्रा महतत्व मूळमाया, यालाच अर्धमात्रा महत्त्व किंवा मूळमाया म्हटली जाते. आता चालवणारा कोण आहे, तर आपला अंतरात्मा. आणि बघा, देह आणि माया मिळून हा नरदेह प्राप्त झालेला आहे. जर प्रत्यक्षपणे या देहामध्ये जर अंतरीचा अंतरात्मा नसेल, जर अंतरीचा अंतरात्मा नसता तर या देहाला किंमत असते का, नाही. म्हणून भाग कसा दिलेला आहे, यालाच अर्धमात्रा आणि मूळ माया म्हणतात. म्हणजे तत्वांमध्ये मुख्य तत्व ते जाणावे शुद्ध सत्व, अर्धमात्रा महतत्व, मूळ माया. नाना तत्वे लहान थोरे, मिळवण अष्टही शरीरे, अष्टदा प्रकृतीचे वारे निघून जाते. लहान थोर तत्वांच्या कमी अधिक मिश्रणाने 8 देह निर्माण होतात. 4 पिंडाचे आणि 4 ब्रह्मांडाचे, पंचमहाभूते आणि त्रिगुण. 4 पिंड आणि 4 ब्रह्मांड म्हणजे अष्टदा प्रकृती, आणि त्यामध्ये पंचमहाभूत आणि त्रिगुण म्हणजे पंचमहाभूते कोणती, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि त्रिगुण कोणते, सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण. हे मिळून अष्टदा प्रकृती तयार होते. आणि तिच्यामध्ये चंचल वायू असल्याने ती निघून जाते. मन हा इंद्रियाचा राजा, परंतु चंचल वायू
असल्याने ती निघून जाते. अष्टधा प्रकृतीचे वारे निघून जाते. वारे नसता जे गगन, तैसे परब्रह्म सगन. अष्टदेहाचे निरीक्षण करून पहावे. चंचल वायू लय पावल्यावर जसे निश्चल गगन शिल्लक उरते, तसे परब्रह्म सगन सर्वत्र कोंडतलेले आहे. आठही देहांचा निराश करून त्या निश्चल परब्रह्मास अनुभवावे. बघा, प्रत्यक्षपणे अनुभवाने जाणावं. आता आपण रस्त्यातून चालत चाललेलो आहोत. भर दुपारची बघा आपली वारी आहे. भर दुपारी आपण चालत चाललेलो आहोत आणि त्यावेळी सर्वत्र जर पाहायला गेलो तर उन्हाचे दिवस आहेत, परंतु आपल्याला डोळ्यांनी वारा दिसत नाही, हवा दिसत नाही, तरी तो जाणवतो. आणि वाऱ्याची झुळूक ज्यावेळी बघा आपल्याला संपूर्णपणे थंडावा देत असते, तेव्हा आपल्याला जरा बरं वाटत असते. परंतु परब्रह्म सगन सर्वत्र कोंदटलेले आहे. जर आपण एखाद्या घरामध्ये बसलेलो आहोत आणि लाईट गेलेली आहे, संपूर्णपणे घरामध्ये काय आहे बघा, हवा नाही, काही नाही, एकदम आपण काय बोलतो, अरे सर्व कोंदटलेलं आहे, हवा नाही, काहीच नाही. म्हणजे काय झालं, शुद्ध हवा, खेळती हवा आपल्यामध्ये नाही आहे. आपण त्यामध्ये अजूनपर्यंत रमलेलो नाही. एखाद्या गार्डनमध्ये आपण जर गेलो, तिथे बघा हवासुद्धा शुद्ध असते, खेळती हवा असते, इकडून तिकडून हवा येत असते. परंतु रिकाम्या खोलीमध्ये किंवा आपल्या बंद खोलीमध्ये आपण जेव्हा बसतो, त्यावेळी हवा खेळती होईल का? नाही आहे. मग आपण काय म्हणू, सर्व कोंदटलेलं आहे. खिडक्या दरवाजे बंद जर असतील, परंतु आठही देहांचा निराश करून त्या निश्चल परब्रह्मास अनुभवाने जाणार. ब्रह्मांड पिंड भार, पिंड ब्रह्मांड संवार. दोही वेगळे सारासार, विमळ ब्रह्म. आता ब्रह्मांडापासून पिंडापर्यंत उभारणी आणि पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत संवारणी कशी होते ते जाणून घ्यावे. आता याचा भाग समर्थाने आपल्याला दिलेला आहे. उभारणी कशी होते आणि संवारणी कशी होते. ब्रह्मांडापासून पिंडापर्यंत आणि पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत. जे पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे सारासार विवेकाने या दोही वेगळे जे विमल ब्रह्म त्याचा बोध नक्कीच होत असतो. पदार्थ जड आत्मा चंचल, विमल ब्रह्म ते निश्चल. विवरोन वीरे तत्काळ तद्रूप होय. सर्व दृश्य पदार्थ जड होत असतात. अंतरात्मा चंचल असतो, फक्त विमल ब्रह्म तेवढे निश्चल असते. त्या विमल ब्रह्माचं मनन निजध्यास चिंतन करता करता सहज तद्रूपता प्राप्त होते. आपण आता विचार जर केला, एखादं बघा बादलीमध्ये पाणी आणि एखादा सुका कपडा घेतला, फडका घेतला. सुका कपडा किंवा फडका आपल्या हातामध्ये जर असेल तर आपल्याला त्याचं वजन बरोबर की नाही, समजतं की नाही. हा हलका आहे, हा रुमाल संपूर्णपणे बघा कुठेही नेला तरी हलका आहे. परंतु जो बादलीत बुडवला आणि बादलीतून बाहेर जेव्हा काढू तेव्हा तो पाण्यातून भरलेला असतो, तेव्हा तो वजन होतो. बरोबर आहे. मग तसंच आहे, हा सुद्धा भाग समर्थाने असा दिलेला आहे. जोपर्यंत बघा ह्याच्या विरुद्ध दिशेने भाग दिलेला आहे. अंतरीचा अंतरात्मा जोपर्यंत आपल्या देहामध्ये वास्तव्याला आहे, तोपर्यंत आपण इकडे तिकडे चालत असतो. इकडे तिकडे बघा कसाही कुठेही आपण गेलो तरी आपल्याला चालवणार तोच आहे. आपल्याला जरी कोणी उचललं तरी आपल्याला एकटा माणूस पण उचलू शकतो. परंतु ज्यावेळी अंतरीचा अंतरात्मा निघून जातो, त्यावेळी आपली संपूर्णपणे तेव्हा देह म्हणता येत नाही, तेव्हा बॉडी म्हणतात. बरोबर की नाही. एकदा अंतरीचा अंतरात्मा निघून गेला
की शेवटी राहते ती बॉडी. मग ह्या बॉडीला उचलण्यासाठी 3-4 जणांची आवश्यकता असते, तेव्हाच ती बॉडी उचलली जाते. म्हणजे भाग कसा दिलेला आहे, विमल ब्रह्माचं मनन निजध्यास आणि चिंतन करता करता सहज तद्रुपता प्राप्त होते. मग पदार्थ जड, आत्मा चंचल. भाग समजला? पदार्थ जड आहे परंतु आत्मा चंचल आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायला हवं? श्रवण, श्रवणाचं मनन आणि मननाचा निजध्यास. पदार्थ मने काया वाचा, मी हा अवघाची देवाचा, जड आत्म निवेदनाचा विचार ऐसा. सर्व दृश्य पदार्थ आपले मन, काया, वाचा यांसह सर्वच्या सर्व देवाचा हा विचार दृढ होणे, हे म्हणजे जड आत्मनिवेदन. म्हणजे काय? पदार्थ म्हणे काया वाचा. पदार्थ म्हणे काया आणि वाचा. काया म्हणजे शरीर आणि वाचा म्हणजे प्रत्यक्षपणे आपल्या मुखातून येणारे शब्द. मुख. मी हा अवघाची देवाचा, हे जाणून घेतलं पाहिजे. मी कोणाचा आहे? प्रत्यक्षपणे भगवंताचा आहे. जड आत्मनिवेदनाचा, मी सर्वच्या सर्व देवाचा विचार करणारा आहे. आणि कितीही जरी काही असलं तरी या देहाकडून प्रत्यक्षपणे आपल्याकडून श्रवण, मनन आणि निजध्यास घडणार म्हणजे घडणारच. हे निवेदन आपल्याला ठेवता आलं पाहिजे. जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. आपण विचार करत असतो की देवाजवळ ठेवलेलं निवेदन बरोबर आहे का? आपण विचार करतो ना. परंतु देवाजवळ निवेदन ठेवलेलं आहे परंतु आपलं पूर्ण का होत नाही आहे? पदार्थ म्हणे काय आवाचे सांगितलं, बरोबर. चंचल करता तो जगदीश, प्राणी मात्र तो त्याचा अंश, त्याचा तोची आपणास ठाव नाही. ईश्वर म्हणजेच मूळ माया. बघा भाग कसा दिलेला आहे. मूळ माया म्हणजे कोण? हे ईश्वर आहे. देहसुद्धा त्याचाच आहे आणि अंतरीचा अंतरात्मा तो सुद्धा कार्याला उभा आहे. तो सुद्धा प्रत्यक्षपणे ईश्वरच आहे. मग ईश्वर म्हणजेच मूळ माया अथवा अंतरात्मा हा चंचल असून तोच करताय. आपल्याला एखादं कार्य करायचं आहे, आपण स्वतःहून करतो का? नाही आहे, बरोबर की नाही? तोच आपल्या मदतीला धावून येतो. मग ज्याप्रमाणे आपण जर पाहिलं, अंतरात्मा चंचल असून तोच करताय, करता करविता तोच आहे, परंतु प्राणी मात्र त्याचा अंश आहे. संपूर्णपणे जर पाहायला गेलो 84 लक्ष योनी या प्रत्यक्षपणे जीवमात्रांमध्ये कुठलाही पशु असू दे, कुठलाही पक्षी असू दे, कुठलाही बघा निसर्गात पाहायला जर आपण गेलो, प्रत्यक्षपणे वनस्पती असू दे, जीवसृष्टी, त्या जीवसृष्टीमध्ये प्रत्यक्षपणे त्याचा अंश आहे. येथे आपण म्हणजे मी म्हणून कुणीच नाही, तरीसुद्धा आपण मीपणा आणत असतो. हे माझ्यामुळे झालं, मीपणामुळे, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले चंचल करता तो जगदीश. करता करविता तोच आहे ना, विश्वाचा मालक आहे. ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले. प्राणी मात्र तो त्याचा अंश आहे. प्रत्येक जीवसृष्टीमध्ये त्याचा संपूर्णपणे आत्मा आहे. त्याचा तोची आपणास ठाव नाही. मग हे जर पाहायला गेलो तर आपल्याला हे अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे. मग चंचल आत्मनिवेदन याचे सांगितलेले लक्षण, करता देव तो आपण कुठेही नाही. मग देव हाच करता आहे, आपणाला अजून अस्तित्वात नाही आहे. आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, देव आहे की नाही अजूनपर्यंत आपण ठाम नाही आहे. परंतु देव हाच करताय, अजून आपल्याला अस्तित्वात नाही आहे. ही धारणा दृढ होणं हे चंचल आत्मनिवेदनाचं लक्षण आहे. विचार करा, म्हणून विश्वास असणं गरजेचं आहे.
विश्वास जर नसेल तर विश्वासाला तडा होणार की नाही? नक्कीच होणार आहे. विश्वासाला तडा ही नक्कीच जाणार आहे. कारण लोकांच्या मतांबरोबर जर आपला देह असेल तर नक्कीच विश्वासाला तडा हा बसणारच. परंतु श्रींच्या मतांमध्ये म्हणजे खुद्द भगवंताचं वचन जर ऐकत असशील तर विश्वासाला तडा न जाता विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. चंचल चळे स्वप्नाकार, निश्चल देव तो निराकार, आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा. चंचल हे अशाश्वत असून स्वप्नाप्रमाणे मिथ्य आहे आणि निश्चळ देव हा निराकार असून एकलाची एक आहे. आपण विचार करतो, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. अनेक प्रकारचे गुरु आपल्याला पाहायला मिळतात, परंतु सद्गुरू मात्र एकच आहे. तो निराकार आहे, त्याच्याशिवाय अन्य काहीच नाही आहे. ही अनुभूती बघा, प्रत्यक्षपणे येणं हा आत्मनिवेदनाचा प्रकार आहे. हा आपल्याला कळलं गेलं पाहिजे. ठावची नाही चंचलाचा, तेथे आधी आपण कायचा, निश्चल आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा. जेथे चंचलाचा म्हणजे मूळ मायेचाच पत्ता नाही, तर त्या आपण म्हणून अस्तित्व राहीलच कसे, हा विचार दृढ होणे म्हणजे निश्चल आत्मनिवेदनाचा विवेक. आता जर आपल्या अंतरीचा अंतरात्मा जो हृदयामध्ये वास्तव्याला आहे तोच जर नसेल तर आपला देह राहील का हो इथे? अजिबात राहणं शक्य नाही आहे. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळे ना, बरोबर की नाही? एखादा मासा बघा, ज्यावेळी आपण नदी ठिकाणी जात असतो किंवा तलावाच्या ठिकाणी जात असतो, त्या माशांना आपण पाण्यामध्ये पाहत असतो आणि जसं त्या पाण्यातील माशाने आपल्याकडे पाहिलं तसा तो निघून जातो. तिथून अशी पळ काढतो की पुन्हा तिथे येत नाही, कारण त्यांना माहिती, बरोबर की नाही? म्हणजेच काय, आपल्याला सुद्धा ही जाणीव दिलेली आहे. त्याच्या अंतरी सुद्धा अंतरीचा अंतरात्मा, त्याला सुद्धा जाणीव करून देणारे कोण आहे हे पाहिलं गेलं पाहिजे. चंचल चले स्वप्नाकार म्हणजे चंचल हे अशाश्वत असून स्वप्नाप्रमाणे मिथ्य आहे. शाश्वत काय, अशाश्वत काय, म्हणजे शाश्वत काय आणि नाशवंत काय? तर निश्चल देव हा निराकार असून एकलाची एक आहे. ठावची नाही चंचलाचा, तेथे आधी आपण कैसा, निश्चल आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा. चंचलाचा म्हणजे मूळ मायेचाच पत्ता नाही आहे, म्हणून अस्तित्व राहीलच कसं, हा विचार रूढ होणे म्हणजे आत्मनिवेदनाचा विवेक होय. तीही प्रकारे आपण नाही नाही दुजेपण, आपण नसता मी पण नाहीच कोठे. याप्रमाणे तिन्ही प्रकारच्या आत्मनिवेदनात मी पण म्हणजे आपण शिल्लक उरत नसल्याने तेथे दुजेपण म्हणजे वेगळेपणा उरतच नाही. आपण नाही तर मी पण तरी कुठे असणार. जर प्रत्यक्षपणे अंतरीचा अंतरात्मा नसता ते हा देह तिथे राहिला असता का? नाही आहे. म्हणजे आपण जर नसते तर मी कुठे असतो, विचार करायला हवा. तरीसुद्धा आपण मीपणा आणत असतो, माझं माझं आणि भ्रांतीचं वजन. आपण एखादी गाडी घेतली, आपण काय म्हणतो, मी घेतली. एखादं घर घेतलं, हे घर माझ्यामुळे झालं, बरोबर की नाही? सर्व मीपणा आणि माझ्यामुळे सर्व झालेलं आहे. एखादं चांगलं कार्य केलं, कशामुळे झालं, माझ्यामुळे झालेलं आहे. मग या देहाची वाहवा होते, परंतु या देहाकडून करून घेणारा कोण आहे? तो अंतरीचा अंतरात्मा, त्याची वाहवा होत नाहीये कारण तो दिसत नाहीये, बरोबर की नाही? ही जाणीव आपल्यामध्ये असली पाहिजे की प्रत्यक्षपणे बघा, तीही प्रकारे आपण नाही नाही दुजेपण, आपण नसता मी पण नाहीच कोठे. जर तुम्ही नसता तर या देहाकडून हे कार्य
होऊच शकलं नसतं. म्हणून समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. पाहता पाहता अनुमानले, कळता कळता कळवाले, पाहता अवघेच निवांत झाले, बोलणे आता. ग्रंथ वाचता वाचता अनुमानाने कळू लागले की कळता कळता प्रत्यक्ष अनुभव होतो. ग्रंथ आपण वाचत गेलो, त्याचा अर्थ आपल्याला केव्हा कळला? जेव्हा खुद्द भगवंत प्रत्यक्षपणे खुद्द भगवंतच आलं. सार काय, असार काय, चांगलं काय, वाईट काय, जेव्हा प्रत्यक्षपणे त्याच्या निरूपणातून आपल्याला उत्तम प्रकारे श्रवण घडलं, तेव्हाच आपल्याला कळलं ना. मग पाहता पाहता अनुमानले, मग आपण काय बोललो? अरे ऐकता ऐकता आपल्याला सर्व काही कळायला लागतं. मग समर्थ म्हणाले, आपण काय करतो? ऐकण्याची भूमिका घेतो, परंतु ऐकल्याविनं कळले, शिकल्याविनं शहाणपण आले, ऐसे देखील ना ऐकले भूमंडले, अशी अवस्था आपली होऊ नये. जे ऐकले ना त्याचं श्रवण करणं खूप गरजेचं आहे. श्रवण केलेलं आहे त्याचं मनन आणि मननाचा निजध्यास घडणं नक्कीच आहे. मग पाहता पाहता अनुमानले, कळता कळता कळवाले, पाहता अवघेच निवंत झाले, बोलणे आता. म्हणजे याप्रमाणे शोध घेत असता सर्व जाऊन केवळ निवांत निश्चल परब्रह्मच राहिले. तेव्हा आता बोलण्यासारखं काही उरलेलंच नाही आहे. कारण जर आपल्याला ही सर्व प्रकारची जाणीव होत असेल, देवाची जाणीव प्रत्यक्षपणे आपल्याला बघा, त्या परब्रह्माचं स्वरूप जर आपल्याला कळलं ना, तर नक्कीच सामर्थ्य प्राप्त नक्कीच होणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले, पाहता पाहता अनुमानले. आपण ठेवलेलं निवेदन बोलता बोलता निवेदनाची पूर्तता होते. पाहता पाहता निवेदन आपल्याला बघा त्या निवेदनाचं उत्तर येत असतं. मग कळता कळता कळवाले, केव्हा कळलं? निवेदन कसं मांडायचं, निवेदन कसं ठेवावं. पाहता अवघेच निवांत झाले, बोलणे आता. इति श्री दासबोधे गुरुशिष्या संवादे आत्मनिवेदन नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.